मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या दशावतारनं प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय। सर्वत्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये दशावतारची जादू अनुभवण्यासाठी गर्दी होते। चित्रपट समीक्षक मराठी सिनेसृष्टी प्रेक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होतोय। पहिल्या 3 दिवसातच या चित्रपटानं 5,22,00,000 रुपयांचा गल्ला केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून दशावतार या सिनेमाचं कौतुक करण्यात आलेलं आहे। यावेळी अतिशय मार्मिक अशा विषयाला हात घालून दशावतार चित्रपट चांगला असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। दशावतार या सिनेमामध्ये कोकणातील ऋतुचक्र हे गाणं शास्त्रीय गायिका, यूट्यूबर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वानंदी सरदेसाई हिनं गायलंय। सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या स्वानंदीनं या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच पार्श्वगायन केलंय। शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 5 तास चौकशी केली। राज कुंद्रा याच्यावर 60 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे। आता शिल्पा शेट्टी हिला देखील लवकरच पोलीस चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे। अभिनेत्री करिश्मा कपूरचा पती दिवंगत संजय कपूरच्या सुमारे 30,000 कोटी रुपयांच्या संपत्तीवरून सुरू असलेला लढा अधिक तीव्र झालाय। या प्रकरणात पारदर्शकता राखली जावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयानं हस्तक्षेप केलाय। या प्रकरणी मुलांच्या वतीनं आई करिश्मा कपूर न्यायालयात हजर झाली। करिश्मानं संजय कपूर यांच्या इच्छापत्राबाबत माहिती लपवण्याचा आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप केलाय। जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांच्या सनी संस्कार की तुलसी कुमारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ हे देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत। हरियाणवी सिनेमासृष्टीतील सुप्रस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता उत्तर कुमार सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। 25 वर्षीय अभिनेत्रीवर 3 वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहे। पीडित अभिनेत्रीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली आहे। ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या हक्काच्या संरक्षणासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय। बॉलिवूड चित्रपटांचा मोठा निर्माता करण जोहरनंही दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला त्यानं अर्ज दाखल केले। मराठी चित्रपटसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनय दिग्दर्शन कौशल्याचा ठसा उमटवणारा अभिनेता आदिनाथ कोठारे, छोट्या पडद्यावर झळकणारे नॅशनल अवॉर्ड विजेता हा अभिनेता निर्माता नशीबवान या मालिकेतून रोज प्रेक्षकांच्या भेटीला येईल। मालिकेत तो रुद्र प्रताप या भूमिकेत झळकेल। साऊथ स्टार सुधीर बाबू आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या जटाधारा चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच रिलीज झालाय। याआधी चित्रपटाचा धमाकेदार टीजर जारी करण्यात आला होता। तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर नवं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं। हा चित्रपट 7 नोव्हेंबरला हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होईल।